नमस्कार मित्रांनो, मी विकास नारकर, तुझा माझा प्रवास या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नवीन ब्लॉग बनवणार आहोत. म्हणजे आज आपण गौरी गावामध्ये काही जणांकडे गौरी बसणार आहेत, तर त्या गौरी आणायला जाणार आहोत आणि आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार की त्या गौरी कशा आणल्या जातात, कुठून आणल्या जातात आणि ते आणण्याची प्रथा वगैरे काय असते हे तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो, चला करूया सुरुवात आपल्या ब्लॉगला. आता आम्ही चाललो आहे खाली आत्तेकडे. तर गार्गी, आई आणि भाऊ आणि मी असं आम्ही चौघ जण आता खाली जाणार आहोत आत्तेच्या घरी आणि तिथून मग दुसरीकडे जाणार आहे. ते तुम्हाला थोडं चलत बघायला भेटेल. तर मित्रांनो, आता मी जाणार आहोत खाली आत्तेच्या घरी. त्यांची तयारी कुठपर्यंत आली बघायला आणि त्यांच्याबरोबर परत येणार इथे. ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि आपलं हिरवगान दृश्य. हे आमच्या गावचं निसर्गरम्य वातावरण. चला चल मामा, हे कसं करणार पप्पे? व्हिडिओ कसा काढणार? व्हिडिओ कसा काढणार? गार्गी पण चालले आमची गौरीला आणायला. आपल्या सबस्क्रायबरला हाय कर गार्गी, सबस्क्रायबरला हाय कर, इथं हाय कर, हाय कर, हाय पा दे पा. अल्ले मित्रांनो, आम्ही आता विहिरीच्या इथे जाणार आहेत गौरीला आणायला आणि आता आपल्या बघू शकतात महिला मंडळ हे आता सर्व आम्ही गौरीला आणायला आपल्या विहिरीच्या इथे जाणार, जिथं वरती बावडी आहे ना त्या ठिकाणी जाणार. तर तुम्हाला आता थोड्याच वेळात बघायला भेटेल. चला मग गौरी सरळ चालले. आपण ज्या ठिकाणी आता आलेलो आहे ते आहे विहीर आहे इथे आमच्या गावची. ह्या विहिरीच्या बाजूला गौरीची पूजा वगैरे करतील आणि गौरीला इथून आपल्या घरी नेतील. ज्यांच्या घरी गौरी बसतात ते आपापल्या घरी गौरीला नेतील. ते गौरीला सोडायला आपण सर्व जाणार आहोत वाजत गाजत ताटामुळे.
छत्री पानाचा व्हिडिओ शूटिंग इकडनं बघ कसं पाहिजे मी छत्री घेऊन आलो केली पूजा पहिला विरा झालं त्याची पूजा असते मित्रांनो, गौरी आवाहन हा महिलांचा खूप खास दिवस आहे. या दिवशी मित्रांनो देवी पार्वती म्हणजेच गौराई हिला विधिवत पूजा करून घरी बसवले जाते. आता विचारा गावातलं तर बोलतील ना. काय भिजत मजा येते तुम्हाला. मित्रांनो, असे बोलले जाते की माता पार्वती म्हणजेच गौराई ही आपल्या बाळाला म्हणजे गणपती बाप्पा यांना नेण्यासाठी माहेरी येते. माहेरी येऊन ती 1.5 दिवस राहते. गौरी देवीला नैवेद्य म्हणून पाळेभाजी नैवेद्य दिला जातो. मित्रांनो, विहिरीच्या इथनं आपण गौरीला घरी घेऊन आलेलो आहे आणि आता त्यांना गौर तयार करतायत. ते कसं तयार करतात तुम्हाला आता दाखवतो. तयार करून तिथे बसवा मग त्याच्या ह्याच्यामध्ये घालणार ना. आता म्हणते कोण ऐकणार आहे आम्ही सांगू. बरोबर काढलेस ना बघा. तर आम्ही जुनी कशी करत होतो, पुऱ्या नेऱ्या काढायच्या. तेव्हा काही हे नव्हतं, ते बांबूचे आणि त्या नेऱ्या उलट्या परतायच्या आणि मग धावला बांधायचं. तेव्हा ही अशी कुठं होत. आता तुम्ही करून ना. तेव्हा अशी कमानी करायची बरोबर. काठी एक मध्ये वरती जरा वरती. बरोबर. खाली एकदम सकाळपासून चांगलं तयारी करून मेकअपची पावसाने पूर्ण वाट लावून टाकली काही मिनिटासाठी.
आला. कसा उलटा येईल मग आता अशी गवळ ठेवली तर बघ पदर कुठे जातो. मग इकडल्या साईडला उजव्याच येतो. हाताला येणार ना हा त्याच साईडला येणार माझा कुठे आहे बघा मग ते गणपती त्या साईडला आहे ना. मग दादा असं फिरवलं फिरवला जातो अच्छा. बघ हा असं लक्षात ठेव. हा म्हणजे गणपतीवर येण्यासाठी उजव्याच बाजूला ते असं बरोबर आहे. हा कोण आहे उंदीर तिथं का उंदीर ते गेला कुठे. तिकडेच आहे बघा ते मागे टाकीमागे एकटाच आहे असा मला माझ्या पाय एवढं घचड झालं नको सोबत तेच कर एकच लांब झाला हेच पाठी हां बंद पाठी मलाच काढून टाकलं ना बरोबर पकड पदर मागून येतो. हे पकड ठीक म्हणलं झालं. ठीक आहे. साडी पेन काढली चालेल ना सगळी साखर पहिला गेली फुलं हार काहीतरी आणलं काहीतरी एक वस्तू विसरलो तरी आम्ही बोलतोच आहे ते कशाला मी सांगतो काय आणि ते तांब्यातलं पाणी नाही तसंच आहे निघालेलंच आहे गेले काढून ठेवायला खराब नाही गेली ती खराब अच्छा झाली. ते काढून वरती टाकायची. ठेवायचे ना थांब हे तांदूळ घे 4 वेळेला ते देवीच्या असं करायचं हे बघा नारळ काय ठेवलंय 4 वेळेला ह्याच्यावरच थोडे थोडे टाकायचे थोडे थोडे आता सगळे टाक थोडेसे ठेव हाताला येते असं नमस्कार परत आणले हो आता आला सब दुपारी 2 वाजता मित्रांनो
तुम्ही आता बघितलात की गवर घरी आणलेली आणि तिला कशी सजवलेली, अशा प्रकारे गौरी आणलेली. ॲक्च्युली मित्रांनो पाऊस लागला गौरी घरी आणताना, तर त्याच्यामुळे सर्वांचा मूड थोडा कमी झाला. आणि असं आहे तर दरवर्षी गौरीला घरी आणताना पाऊस लागतो. बोललं जातं की गौर ओल्या पायाने येते आणि सुक्या पायाने जाते, तसं काही असू शकतं. तर मित्रांनो आपला ब्लॉग हा इथं थांबवतो. ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलला मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर येतील. चला मग लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.